दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांदेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा रोज पोचली नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गणेश कुंड, खानपाडा, टेंबोडे नाका, पालघर पश्चिम या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि सौ मेघा विनय आघाव या वहिनींना भेटणार आहोत. या वहिनींच्या उगाच कोणी वाटायला गेलं ना तर वहिनी सोडत नाही तर त्याचा बदला घेतात असं आम्हाला समजलंय. प्रत्यक्षात काय, चला जाऊया आणि भेटूया आघाव वहिनींना. 200 काय नवीन सांगितलं तुम्ही? तर तिने जाऊन हो पूर्णच होती. याला म्हणतात एक दुजे केली. काही दिवसांनी मला घरी येणं बंद करते. अच्छा हो काय? बाप रे, मला ठसका लागलेला दिसतोय. होम मिनिस्टर नमस्कार. थँक्यू थँक्यू धन्यवाद. घ्या उखाणा. कळत नाही माझे मलाच, स्वप्न आहे की भास. विनय रावांचं नाव घेते, आदेश भाऊजी तुमच्यासाठी खास. धन्यवाद. द्या आता ओळख करून सगळ्यांची. हे मिस्टर नमस्कार. विनय आगाव. नमस्कार. हे मोठे दादा आमचे. नमस्कार दादा. या दीदी, आई, नमस्कार आई. सुमित, बर. सिद्धी, हॅलो. ही माझी छोटी. बर. या मोठे जाऊबाई. नमस्कार. त्या नननबाई. नमस्कार. त्या पलीकडच्या पण नननबाई आणि हा सर्व खानपाडा परिवार आमचा. हो. नमस्कार नमस्कार. सुरुवात करूया गप्पांना. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी आणि मी जिंकणार आदेश भाऊजींकडून पैठणी. हंड्यावर हंडे 7, त्याच्यावर साखरेची परात. सचिन रावांचं नाव घेते, पैठणी मीच जिंकणार. सगळ्यांनी सोडा माझी वाट. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? धुळ्याचं. आम्ही अजून नाही गेलो. होम मिनिस्टरच्या शूटिंगसाठी जाऊ, आम्ही नक्की जाऊ. एकदा गेलो होतो असं वाटतंय हो मला. हो आलेलो ना. हो. मग मला सांगा, तेव्हा तुम्ही जेव्हा आम्ही तिथे आलो होतो तेव्हा तुमचं लग्न झालं होतं? नाही नाही. तेव्हा तुम्हाला असं वाटलं होतं की आपण कधी भेटू म्हणून? हो. कसं काय ठरवलेलंच की मी बोलवेल तुम्हाला असं. मग लग्न झाल्यावर लगेच SMS केला? लग्न जमलं आणि लगेच केला. किती केले SMS आतापर्यंत? भरपूर केले असेल. 201. 200 SMS तुम्ही आतापर्यंत केलेत? म्हणजे बरं झालं मी पालघर मध्ये आलो. मला असं वाटलं नव्हती की तुमच्यापर्यंत पोहोचतात SMS असं. पण आता काय वाटतं? मॅडमांचा फोन आल्यानंतर मग वाटलं का पोहोचले माझे SMS सर्व असं. मग तुम्हाला काय वाटलं, झी मराठी जो नंबर देतो ते कुठेही पाठवायला देतं काय? नाही तसं नाही, पण मला वाटलेलं असं म्हणजे मला एवढी शंका की तुम्ही आला असं. पण आता हो. बरं मला सांगा, आम्ही तुमच्या घरी आलो, अगदी खरं सांगा. हो. आम्ही तुमच्या घरी शूटिंगसाठी आलो. तुम्ही 200 SMS केलेले इतक्या वर्षांमध्ये. आम्ही तुमच्याकडे येण्यासाठी तुमच्याकडनं कोणी पैसे घेतले का? नाही. कोणीच नाही. कुठल्याही पद्धतीने तुम्हाला काही सांगितलं का की अमुक केलं तर आम्ही तुमच्याकडे येऊ, तमुक केलं तर येऊ? काहीच नाही. अगदी स्पष्ट. हो, स्पष्ट. जो तुमचा अनुभव आहे. हो. कारण ना मध्यंतरी आमच्या कानावर आलेल्या गोष्टी होत्या की होम मिनिस्टर मध्ये पैसे द्या आणि होम मिनिस्टर मध्ये सहभागी व्हा असं सांगून काही जणांनी कितीतरी लोकांची फसगत केलेली आहे, फसवणूक केलेली आहे. काही घरांमध्ये तर कुणीतरी येतं आणि मग पैसे घेतं आणि मग सांगतं की 2-3 दिवसांनी होम मिनिस्टर तुमच्याकडे येणार आहे. आमच्या वहिनी आशेनं वाट बघत बसतात
आणि प्रत्यक्षात असा कुठलाच कॅमेरा जात नाही, कारण या माणसांचा आणि झी मराठीचा कोणताही संबंध नाही. मी सगळ्यांना या माध्यमातून वहिनींच्यामुळे तुमच्यापर्यंत एक निरोप पोहोचवू इच्छितो की होम मिनिस्टरमध्ये सातत्याने SMS येत असतात आणि आमचा प्रवासही सुरू असतो. फक्त एक लक्षात ठेवा, कधी कधी यायला विलंब होतो कारण लाखो SMS, आणि गेल्या 10 वर्षात विचार केला तर आम्ही साधारणतः 3000 भाग जर आपण म्हटले तर 6000 घरांमध्ये जास्तीत जास्त जाऊ शकलेलो आहोत. तुम्हाला जर कुणी सांगितलं किंवा तुमच्याकडनं अशा पद्धतीचं आमिष दाखवून कोणी पैसे मागितले तर कृपया झी मराठीला लगेच कळवा. नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपण तक्रार नोंदवली तरी चालेल, पण असं कुठेही होत नाही. कधीही 1 रुपया झी मराठीने या कार्यक्रमातल्या किंवा अन्य कुठल्याही कार्यक्रमातल्या प्रवेशासाठी घेतलेला नाही, हे मला या निमित्तानं नमूद करायचं आहे. वहिनी, धुळ्याच्या तुम्ही हो. कोण कोण असतं धुळ्याला? आई, वडील, 2 भाऊ आणि काकू. मला विचारायचंय तुम्हाला की तुम्ही धुळ्यावरून इथे आलात, हो मग इथून धुळ्याला कधी जाता? हो जाते, भरपूर वेळ. भरपूर वेळ. मग आज आई बाबा कुठे आहेत? आई बाबा ते धुळ्यालाच. धुळ्याला आहेत. हो. त्यांची आठवण येते? बरे ते हा, येते. आज यायला पाहिजे होत्या. हो. पण तुम्हाला सांगू का, आता त्या कार्यक्रमात आहेत आपल्या. काय सांगाल आई बाबांना? त्या कॅमेऱ्यात बघा आणि सांगा. तुमची फार आठवण येते, पण तुम्ही नाही विचारतात पण आहे मला. आई बाबा त्याने आले का? लांबचा प्रवास असल्यामुळे नाही. खूप लांब आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, हे लांबचं अंतर आत्ता कार्यक्रम बघताना 2 फुटावर आलेलं आहे. तुम्ही खुश आहात ना? हो तुम्ही आनंदी आहात ना? या ठिकाणी सासरी खुशीत आहात ना? भरपूर. भरपूर. मग सांगा त्या टीव्हीत बघून. मी भरपूर खुश आहे. तुम्ही नाही आले ते पण मी समजून घेतलेलं आहे. खुश आता? हो. आता मला सांगा, तुम्ही धुळ्यावरून इकडे कशा आल्या? लग्न करूनच. काय नवीन सांगितलं हो तुम्ही? कसं कशी जमलं? येणार म्हणजे मोठे जाऊ आहे हा. माझ्या मावशीची भाची आहे. बर. तर त्यांच्याकडून, आणि मेन म्हणजे स्थळ माझ्या मैत्रिणीसाठी गेलेलं आणि त्या म्हणून तर तिचे गुण न जमल्यामुळे तिने ते स्थळ माझ्या मम्मीला सांगितलेलं. काय माझे गुण नाही जुळत? हा. तर वहिनी म्हणजे मम्मी अशीच तिच्याजवळ एक वेळा सांगत होती का आता तुझ्या आईला तुझं टेन्शन आणि माझं, अरे रिंकूचं मला, असं माझं नाव रिंकू, तर रिंकूचं मला म्हणे. तर मग ती म्हटली वहिनी असं असं आहे तर तुम्ही तपास करून बघा म्हणे, पालघरला एक मुलगा आहे म्हणे. तर मग मम्मीने लगेच फोन लावला आणि मग आईशी कॉन्टॅक्ट झाला. तर आई म्हणे हो म्हणे, बघू म्हणे. बघू म्हणे. ते लगेच आलेच 20 फेब्रुवारीला मला बघायला. आणि लगेच लग्न झालं? नाही, 13 मार्चला साखरपुडा झालेला आमचा. मग 24 मेला लग्न झालं. बरं बरं. मग शाळा कुठली तुमची? माझं कॉलेज 12वी नंतर मी शेतकी कॉलेज केलं. शेतकी कॉलेज? मग तिकडे हरभरे वगैरे मिळतात? मिळत नाही, प्रॅक्टिकल लावतात. म्हणजे शेती केल्या जाते हा. ते, मग ते तर आम्हाला प्रॅक्टिकल लावतात. एका हरभऱ्याने काय केलं सांग? एका हरभऱ्याने मोठी कहाणी आहे ती. काय एका काय काय हरभऱ्याची कहाणी? ती आता माझ्या सरांसमोर उघडकीच येईल माझी. नाही नाही नाही, पण सांगा ना काय केलं? असंच एक वेळा प्रॅक्टिकल लावलेलं मला. 3-3 तासाचं प्रॅक्टिकल लावायचे. मग एक वेळेला प्रॅक्टिकल हरभऱ्यांमध्ये दिला आम्हाला. तर हरभऱ्यामध्ये निघता मग हरभरा खावासा वाटला मला, आणि डबा खायला तरी सुट्टी देत नव्हते सर लवकर. मग मी एक हरभरा तोंडात टाकल्यानंतर मग मला सर, मग माझ्या मैत्रिणीने सांगून दिलं, एक मुलीवर खुन्नस होती माझी, तर तिने जाऊन खुन्नस? हो. खुन्नस होती? हो. बरं, आता अजून आहे ती खुन्नस? नाही, ती गेली आता. मी तिच्याशी बोलत जास्त, माझा आणि तिचा कॉन्टॅक्ट नव्हता. नाही. पण तुमच्याच वर्गात होती? हो. काय नाव तिचं? तिचं नाव पण नाही सांगू शकत. आता ती भेटते मला कधी कधी. आता भेटते? नाही मला पाहिजे, आम्हाला नाव कळलंच पाहिजे, कारण आता संपलाय ना खुन्नस. बरं, मग? तर मग तो हरभरा खाला, तिने जाऊन सांगून दिलेलं. मग सर मला म्हटले मेघा ये म्हणे इकडे. म्हटलं काय सर? म्हणे 100 रुपये दे म्हणे. म्हटलं कसले? म्हणे दंड भर. म्हटलं कसला? म्हणे तू हरभरा खाल्ला. म्हटलं नाही, मी नाही खाल्ला. म्हणे हो म्हणे, तू खाल्ला, मी बघितलेलं म्हणे. आणि ते सर पण मला नाव सांगत नव्हते मुलीचं, कोणी सांगितलं म्हणून. तुम्हाला कसं कळलं? लागेच बाजूच्या तिच्याच मैत्रिणीने मला येऊन सांगितलं. पण कशावरून? त्या तिसऱ्या मैत्रिणीने भांडण लावलं तिने नसेल? भांडण लावलेलं होतं. हा, लावलं ना? हो. मुद्दाम बोलली ना झालेलं ती? 15 दिवसानंतर भांडण. काय नाव तिचं? सांगा तिचं नाव काय? नाही, नाव सांगायला काय, या निमित्तानं मैत्रिणींची आठवण येते. साधना, ती माझी मैत्रीण देवभाण्याला असते. कुठे असते? साधना. कुठे असते? देवभाण्याला. देवभाण्याला. पण आज तुम्ही 3 मैत्रिणी कॉलेज मधल्या 3 ठिकाणी संसार करत असाल, हो. हो की नाही? आज तिघींचे व्यवस्थित संसार आहेत, घर आहेत.
पण त्या जर आज हा कार्यक्रम बघत असतील तर त्यांना तो शाळेतला तो प्रसंग नक्की आठवेल की ह्यांनी खाल्ला हरभरा, म्हणजे खरा गुन्हा नंबर 1. दुसरा, मैत्रिणीने जाऊन सांगितलं जिच्यावर खुन्नस आहे. बरं, तिसरीने जाऊन सांगितलं ह्यांना की तिने नाव सांगितलं. बरं, याची खातरजमा कधी झालेली नाही खरं. तिने सांगितलेलंच मला. काय? हो म्हणे सांगितलं गेलं असेल माझ्याकडनं सरांना असं म्हटलेली, पण ती जिने सरांना सांगितलं ना तीच बोलले. पण तुम्ही भांडायचं, हो तुमचा स्वभाव आहे तसा. हो आहे. यांच्या वाटेला कोणी गेलं ना, मी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं, तर ह्या सोडत नाही ना. आजही त्या भेटल्या तरी त्या विचारतील की का सांगितलं हरभऱ्याचं नाव. हा, तर मग पुढे काय झालं? हा, मला डबा खायला सोडला रे म्हणून मला हरभरा खावासा वाटला म्हणून मी हरभरा खाल्ला. त्याच्यावरती तुम्ही कसं काय शिक्षा करता? मग सर म्हटले नाही तुला दंड द्यावा. म्हटलं नाही, माझे डॉक्युमेंट देऊन द्या. सरांनी विषय सोडून दिला, काहीच बोलले नाही. जा वर्गात जाऊन बस. आजपर्यंत हो. एका हरभऱ्यानी हैराण केलं सरांना. हा, पुढे काय झालं? त्याच्यानंतर 2 वेळा येऊन माझ्या घरी जेवण पण गेले सर. मग जेवणात हरभऱ्याची भाजी केली होती का? नाही, का? हरभऱ्याची नाही, मेथीची भाजीच खाऊ घातली मी. कडू असते ना. कडू असते. मग आता त्या देवरे सरांना काय सांगाल? मी त्यांच्याकडे माफी मागते, त्यांना सांगते की चुकी झाली माझ्याकडनं, ते होऊन गेलं. तेव्हा माझ्या डोक्यात राग होता, आता तो शांत झालेला आहे. म्हणजे थोडक्यात क्षणिक रागानं आपण त्यावेळेला एखादं पाऊल उचलतात, मग ते विद्यार्थी ते चुकीचं दशेत असतं. त्यावेळेला तो राग असतो, म्हणून ते होतं. माझ्या विद्यार्थी मित्रांनो, हे करू नका. भविष्यात जाऊन काही वर्षांनी त्याची रिअलायझेशन होतं, त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की ते आपण नव्हतं करायला पाहिजे, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. आणि ती आयुष्यातली वर्ष नकळत वायाही गेलेली असतात. तेव्हा आपण थोडीशी खबरदारी घेऊया. वहिनी, बोलवा त्यांना लवकर. आहो या. अहो, काय प्रेम आहे. क्षमा मागतो तुमची, थोडा उशिराच बोलवलं तुम्हाला, कारण बऱ्याच कार्यक्रमात लगेच मिस्टर येतात. आज उशीर, कारण काय झालं, शाळा आणि कॉलेज मधले दिवस इतके रंगले ना की त्यामध्ये तुम्हाला बोलवायला थोडा उशीर झाला. काय करता आपण? मी कम्प्युटर हार्डवेअरचं करतो. तुम्ही शाळेत असताना शांत होता का? शाळेत नसताना मी असंच बाहेर इकडे कोणी काही ओरडलं वगैरे क्रिकेट खेळताना ना, आम्ही सडलेले अंडे वगैरे टोमॅटो वगैरे लोकांच्या घरासमोर टाकायचो, शेण उचलून टाकायचो. याला म्हणतात एक दुजे केली. काय करेक्ट जोडी जमली आहे. पण त्याचाही तुम्हाला आता पश्चाताप होतो की नाही? ते एक मामा आहेत आमचे, उल्हास मामा म्हणून, त्यांच्या घरावर बॉल गेला का ते चढायला नाही सांगायचे. मी दादागिरी करून त्यांच्या घरावर चढून ना बॉल काढून घेऊन यायचो. त्यांना फार हैराण करायचो आम्ही. आता वाईट वाटतं. आहेत ते? आहेत, इकडेच आहेत. इकडेच आहे. आता काही काम असलं ना ते माझ्याकडे येतात, मी त्यांचं काम करून देतो. जी परतफेड कशी तरी होते. बरं, लग्न जमलं तुमचं, तुम्हाला हा स्वभाव सगळा माहिती होता? एवढा तर नव्हता माहिती स्वभाव, आता माहित पडलं एवढं. आज? म्हणजे एवढं डिटेल मध्ये नाही सांगितलेलं मला. काही दिवसांनी मला घरी येणं बंद करते, नको म्हणतील SMS पाठवणं. पण काय सांगाल मग, यांच्या या स्वभावात आता इतका बदल झालाय, तुम्ही काय सांगाल? आहे, रागिष्ट आहे, पण थोडा वेळ राग असतो तिचा, लगेच शांत होऊन जातो. म्हणजे आता मी कसं, माझं बाहेर फिरणं वगैरे जास्त आहे. मी जेवायला वगैरे पण लवकर घरी येत नाही. अजूनपर्यंत कधी तिला फिरायला नाही नेलं, पिक्चरला नाही नेलं. का रागवते. नाही, जाणार पण नाही मी त्यांच्याबरोबर. नाही जाणार नाही. का? नाही, माझी फॅमिली भरपूर आहे. फॅमिली म्हणजे हे मेंबर सोडून सर्व व्यवस्थित. त्यांना घेऊन जाणार? त्यांनी फार हाल केलेली माझी. काय? हो. काय केले हाल? लग्न हाल पडलेली म्हणजे लग्न झाल्यानंतर जेव्हा आम्हाला देवांना पाठवलं ना वणीगडावर तिकडे, तर हे मला सोडून फार लांब चालायचे आणि मी त्यांच्या मागे एकटीच बॅग हे पुढे 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 पळतच राहायचे. आणि तुम्ही हळूहळू हो, चालले? मी हळूहळू चालायची एकटीच. बरं, आजच्या या खेळात बक्षीस मिळेल असं वाटतंय तुम्हाला? प्रयत्न करेन. हा, प्रयत्न करेन. 8 वस्तू आहेत. 1 रुपयाचा टॅग मिळाला तर त्या वस्तू तुम्हाला मिळेल असं वाटतंय? मिळवेल. बघूया काय होणार या खेळात. 1 रुपयाचा टॅग मिळाला तर त्या वस्तू तुम्हाला मिळणार. वेळ सुरू झाली. गॉगल 10 रुपये. एक संधी गेलेली आहे, तुम्ही दोघांनी मिळून घ्यायचे. 50. 1 रुपया. काय झालं? त्यांनी सांगितलं फॅन करतो. बघितलं त्यांचं ऐकलं ते फायदे. 3 वस्तू तर मिळाल्या आणि आता 4थी वस्तू कुठली घेणार?
कुकर का आवडतो तुम्हाला? आवडतो तो मला घ्यायचाच होता पण आता मिळालेला आहे तो मला. तो कुकर धुळ्याहून आणलेला होता. हा रिंग काय बरोबर नव्हती. तो गॅसवर ठेवला की शिट्टी न होताच तो वरतीच एकदा धुळ्यावरून आणला होता. हो बाहेरचा होता ना तो माझ्या म्हणून हा दुसरा माहेरचा घेऊन 81 रुपयाचं हे बक्षीस आणि 4 वस्तू तुम्हाला मिळाल्या. अभिनंदन. नमस्कार. पहिला आरोप कोण करणार? सासूबाई. जेवण म्हणजे तिचं कमी आहे जेवण. आईच्या हिशोबाने कसं आहे की तिने भरपूर जेवलं पाहिजे, तिची तब्येत झाली पाहिजे, पण ती थोडं कमी खाते. म्हणजे आरोप मान्य आहे. बांधण्याची गोष्ट नाही, म्हणजे कमी जेवते ना तिच्यामुळे तिची तब्येत होत नाही. बरं रागावते वगैरे ते म्हणाले ते नाही, राग येतो तिला, पण राग थोडा वेळ असतो तिचा, म्हणजे असं मनात धरून नाही ठेवत राग, आणि थोड्या वेळाने विसरून जाते. लवंगी मिरची सारखी एवढी तिखट आहे ना, फार तिखट आहे ती. अच्छा हो काय? बाप रे, ठसका लागलेला दिसतोय. काय हो? मला माझ्या बाबतीत तर कधी घडलं नाही की एवढी लवंगी मिरची सारखी तिखट आहे. त्याच्या बाबतीत तर ती सांगू नाही शकत की एवढी रागिष्ट आहे असं. काय हो, पण तुमचं काय म्हणणं? खूप राग. हो राग आहे तिला, पण आमचं ना आल्यानंतर आदर सत्कार व्यवस्थित करते ती. राग तेवढ्या पुरता असतो, पण असं तो स्वभाव तिचा टाकत नाही ती. हा तेवढ्या वेळापुरता धरून ठेवते ती. कुठला? तो तिखटपणा. हा तिखटपणा लवंगी मिरची सारखा झणझणीत. झणझणीत. बरं, अजून कोणाचा काय आरोप आहे? ते मेघा माझी मैत्रिणीच आहे, आम्ही शेजारी राहतो. शेजारच्यानं पण ओरडतात. सकाळचीच गोष्ट म्हणाली काय होम मिनिस्टरवाले येणार आहेत आणि पैठणी आपल्याला मिळणार आहे. जर कोणाला पैठणी मिळाली तर ती मला देऊन टाकायची. बापरे, म्हणजे सगळं फिक्सिंग. बरं, आता यांच्या स्वभावातले चांगले गुण कुठले आहेत ते सांगा. तिचा स्वभाव रागिष्ट जरी असला ना तरी ती सेम माझ्या लहान बहिणीसारखीच आहे. त्यामुळे तिच्याशी माझं अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे. त्यामुळे अगदी आमचं दोघी जावांचं खूपच कम्युनिकेशन खूपच छान आहे. तुमची काय तक्रार आहे यांच्याबद्दल? माझी काहीच तक्रार नाही, फक्त माझं सगळं ऐकलं पाहिजे तिने आणि ऐकते ती. तुमची तक्रार काय यांच्याबद्दल? ते काय ते रात्री लेट पर्यंत बाहेरच फिरतात ते, मी बोलून सुद्धा नाही येत ते. काय हो, काय हो, आता काय उद्यापासून एक बदल करायचा असेल तर तुम्ही कुठला कराल? लवकर घरी खोटं बोलताय? घरी असतो मी, जेवण झाल्यावर फिरायला जातो. आता नका जाऊ नका, घराकडे पण लक्ष द्या ना. बरं, तुम्ही उद्यापासून स्वतःमध्ये कुठला बदल करा? आता माझ्या जाऊबाईन आईन त्यांनी सांगितलं की तब्येत व्हायला पाहिजे तर मी प्रयत्न करेल. जाड होण्याचा नाही होत असं तर गोळ्या घेऊन तरी तब्येत सुधारेल मी, पण होईल जाड. बरं, त्या लवंगी मिरची वगैरे झणझणीत काहीतरी म्हणाले. त्यांना कधीतरी कुठेतरी माझा ठसका लागला असेल म्हणून त्यांनी ते मला सांगितलेलं. मग आता इथून पुढे तो ठसका कमी करणार का हो, वाढवणार? करणार नाही करणार. किती छान, बरं वाटतंय घराबद्दल बोलता. हो. मग आता संपवूया कार्यक्रम. हो नक्की? काही न देता? नाही, पैठणीचा खेळायला पैठणी आणि तन्मणी पण बाकी अजून नाही देणार नाही. आता द्यायचं जबरदस्त. उचलून घेणार. अरे देवा, त्याच्या आधी दिलेला बरं. अभिनंदन. आधी एक नाव जाहीर करूया, बघूया या चिठ्ठीमध्ये कोणाचं नाव दडलेलं आहे आणि तुम्ही कोणाचं नाव आता म्हणजे चिठ्ठी कोणाच्या नावाची उचलणार बघूया. लपवून ठेवली आहेत काय? द्या इकडे. नाव आहे विमला जयस्वाल. सांगा, नाव सांगा. विमला जयस्वाल का चिट्ठी निकला है. हाँ, मग काय करू? क्या करूँ उसको? तुम्हाला टेन्शन घेऊ नका. टेंशन घेऊ नका. हाँ, तुम्ही कधी खेळलायत? खेलने तो नहीं आता है, बाकी खेलेगी का? आज खेळणार? हाँ. चला, शुभेच्छा आहेत तुमच्यासाठी. हा, चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देतो. आता बघूया या खेळात काय होणार. खेळ सोपा. या ठिकाणी 20-20 रिंग आपण अडकवलेले आहेत. खेळात थोडासा नियम असा आहे की जर रिंगच्या मधून चेंडू आरपार गेला तर 2 गुण मिळणार, आणि जर चेंडूच्या फटक्याच्या सहाय्याने रिंग पडली तर 1 गुण. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. आपसे सुरुवात. 1 2 3 मारो. 2 4 6 7 8 9 10 11 2 13 आणि 2 15 गेला.
15 ही गुणसंख्या आतापर्यंत तुमची. 17. ओ 17. अभिनंदन. यांची गुणसंख्या आहे 17. आता हा 10 चेंडू मध्ये काय होणार बघूया. घ्या, वेळ सुरू झाली. हा 1 2 3 चला, वेळ सुरू झाली. 2 4 6 8 12 14 16 2 त्याच्यातून 2 गेले. 18. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या मिस्टरांसाठी. उनको देणार. हा, ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या जयस्वाल वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या आघाव वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. गणेश कुंड खानपाडा परिसर पालघर या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.